नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हिदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या कारभाराला 3 वर्ष पूर्ण, विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, राष्ट्रपतींचं प्रशस्तीपत्रक. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन, काळ्या पैशाविरुद्धचा लढा थांबवणार नाही, पंतप्रधान. भाजपानं देशाला पारदर्शक आणि विकास साधणारं सरकार दिलं, अर्थव्यवस्था गतिमान केली, अमित शहा. 3 वर्षात राष्ट्रनिर्माणात लोकसहभाग वाढला आणि जनतेत एकजूटही वाढली, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला विश्वास. रालोआ सरकारच्या काळात देशाची आर्थिक, सामाजिक अधोगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास, काँग्रेसचा आरोप. विशाल ब्रह्मपुत्रा नदीवर आसाम अरुणाचलला जोडणाऱ्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. 3 महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर, पनवेलची सत्ता भाजपकडे, भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेसला बहुमत तर मालेगाव त्रिशंकू. आणि खलिस्तानी दहशतवादापासून पंजाबला मुक्त करणारे माजी पोलीस महासंचालक KPS गिल यांचं निधन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातही आज एक विशेष कार्यक्रम झाला. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. मन की बात अ सोशल रेव्होल्यूशन ऑन रेडिओ या राजेश जैन यांच्या आणि मार्चिंग विथ अ बिलियन अॅनलायझिंग नरेंद्र मोदीज गव्हर्नमेंट ॲट मिड टर्म या उदय माहुरकर यांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनतेशी संवाद साधण्यात मोदी यांची तुलना जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याशी होऊ शकते, असं ते म्हणाले. या सरकारनं 3 वर्षात अनेक उत्तम योजना सुरू केल्या असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे, यात शंका नाही, असं राष्ट्रपती म्हणाले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन झालं. केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात घेतलेले निर्णय आणि त्यासाठी उचललेल्या ठोस पावलांमुळे सामान्य जनतेच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 3 वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी आज ट्विटरवरून दिलेल्या संदेशात गेल्या 3 वर्षात रालोआ सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या कामांची आकडेवारी सादर केली आहे. 7 है, विश्वास है, हो रहा विकास है अशा शब्दात पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी ॲपवर जनतेनं सरकारच्या कारभाराबद्दल प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या धौला सदिया या देशातल्या सर्वात लांब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. या पुलाला आसामचे सुपुत्र दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांचं नाव देण्यात येणार आहे. हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला अधिक जवळ आणणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. एक नई अर्थ क्रांति का अधिष्ठान लेकर के आता है, एक नई इकोनॉमिकल रिवॉल्यूशन का बेस बनने वाला है. और इसलिए और आज के इस ब्रिज का लोकार्पण पूरे हिंदुस्तान के लोगों का इस पर ध्यान है कि भारत में इतना बड़ा निर्माण कार्य होता है, किसी भी हिंदुस्तानी को एक गर्व देने वाला काम है. संतुलित विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, त्या विकसित करण्यासाठी केंद्र सरकार ईशान्य भारतावर भर देत आहे. ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा पूल 9.15 किलोमीटर लांबीचा असून यामुळे धौला ते सदिया या दरम्यानचं 165 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. तसंच दररोज 10 लाख रुपये किमतीच्या डिझेलची बचत होईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गोगामुख इथंही कृषी सागरी प्रक्रिया योजनेचा आरंभ केला. तसंच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विस्तारित परिसराचं भूमिपूजन केलं.
आसाममधल्या जानपारा इथं आज पंतप्रधानांची सभा झाली। विमुद्रीकरणाचा कठीण निर्णय घेणं आपल्या सरकारचं सर्वात धाडसी पाऊल होतं। राजकीय नेत्यांनी या निर्णयाविरुद्ध लोकांमध्ये प्रक्षोभ माजवण्याचा प्रयत्न केला, परंतु सामान्य जनताच आमच्याबरोबर उभी आहे। काळ्या पैशाविरुद्ध सुरू केलेला हा लढा थांबणार नाही आणि माघारही घेतली जाणार नाही, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं। भाजपनं भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करणारं सरकार जनतेला दिलं आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये भाजपा-प्रणीत सरकार स्थापन झाल्यापासून भारताच्या संपूर्ण राजकारणात परिवर्तन आलं आहे, असं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केलं। मोदी सरकार महान राष्ट्र बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्यामुळे 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 पेक्षाही अधिक जागा भाजपला मिळतील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला। काळ्या पैशावर प्रहार करण्यासाठी विमुद्रीकरणासारखा अत्यंत धाडसी निर्णय मोदी सरकारनं घेतला। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या महसुलात 20% इतकी विक्रमी वाढ या काळात झाली। थेट परकीय गुंतवणुकीत सातत्यानं वृद्धी होत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार 2017मध्ये भारत 26व्या क्रमांकावर आला आहे। अर्थव्यवस्था बने हैं, महंगाई बाय एंड लार्ज काबू में है, विदेशी मुद्रा भंडार 63 अरब डॉलर बढ़ा है। सेंसेक्स सारे रिकॉर्ड तोड़कर आज 31,000 को पार कर गया है। निफ्टी भी अब तक के सबसे ऊंची जगह पे स्थित हुई है। वीज उपलब्धता में दुनिया में हमारा स्थान 2014 में 99वें नंबर पर था, उसको कूदाकर हम 2017 में 26वें नंबर पर आए हैं। ये बहुत बड़ी उपलब्धि है। आईएमएफ के अनुमान के हिसाब से हमारा जीडीपी 7.2% रहेगा। 4.4 से हमने शुरू किया था, अब तक 7.2 तक पहुंचाने का काम किया है। औद्योगिक विकास दर 5.1% तक पहुंची है। कृषि विकास दर में बहुत बड़ी छलांग, नेगेटिव कृषि विकास दर था, उसको हम 4% से ज्यादा रखने में सफल हुए हैं। मेक इन इंडियामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या। सर्जिकल स्ट्राईक्समुळे भारताच्या जनतेचाही आत्मविश्वास वाढला। गेल्या 2 वर्षात कृषी विकास दर वाढला असून गहू, कडधान्य, डाळी यांचं विक्रमी उत्पादन झालं आहे, असं ते म्हणाले। अल्पसंख्याक आयोगाला घटनात्मक दर्जा या सरकारनं दिला, तसंच ओआरओपीची सैनिकांची प्रलंबित मागणीही मोदी सरकारनं पूर्ण केली। भीम ॲपमुळे रोकडरहित व्यवहारांना नवे परिमाण लाभले असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या 3 वर्षात राष्ट्र निर्माणाच्या कार्यात अधिक लोक सहभागी झाले आहेत, तसंच जनतेमध्ये एकजूट निर्माण झाली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज केलं आहे। केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ट्विटरद्वारे त्यांनी मत व्यक्त केलं। नायडू यांनी आज छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला। आगामी 3 वर्षात छत्तीसगडसाठी दूरदर्शनची स्वतंत्र उपग्रह वाहिनी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नायडू यांनी आज केली। केंद्र सरकार पर्यावरणाचं संरक्षण करणारं नाही तर पर्यावरणाचा ऱ्हास करणारं आहे, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली। ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। काँग्रेसनं अनेक योजना विविध राज्यात सुरू केल्या होत्या, या योजना आज पूर्ण होत आहेत, मात्र त्याचं श्रेय हे सरकार घेत आहे, असा आरोप त्यांनी केला। नोटाबंदीचा निर्णय देशाला डबघाईला आणणारा ठरला आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता त्रस्त झाली आहे, असं रमेश म्हणाले। रालोआ सरकारच्या 3 वर्षांच्या काळात देशाची आर्थिक आणि सामाजिक अधोगती झाल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केला। नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून पनवेल महानगरपालिका भाजपकडे तर भिवंडी, निजामपूरमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आहे। मालेगाव महापालिकेत कोणालाही बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। पनवेल महानगरपालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं असून 78 जागांपैकी 51 जागा जिंकल्या आहेत। शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला 27 जागा मिळाल्या आहेत। यापैकी शेकापला 23, काँग्रेसला 2 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत। शिवसेनेला पनवेल महापालिकेत एकही जागा मिळवता आली नाही। भिवंडी, निजामपूर महानगरपालिकेत 90 जागांपैकी काँग्रेसनं 47 जागा जिंकत अनेक वर्षांनी पहिल्यांदाच बहुमत मिळवलं आहे। भाजपा 19 जागांवर विजयी झाली असून शिवसेनेनं 12 जागा जिंकल्या आहेत। कोणार्क आघाडीचे 4 उमेदवार विजयी झालेत तर एकतावादी आरपीआय पक्षालाही 4 जागांवर यश मिळालं आहे। भिवंडीचे शिवसेनेचे विद्यमान महापौर तुषार चौधरी विजयी झाले आहेत।
मालेगाव महापालिकेत कुठल्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. 84 जागांपैकी काँग्रेसला 28, राष्ट्रवादीला 20 तर निधर्मी जनता दलाला 6 अशा आघाडीला एकूण 26 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत एमआयएमनं अनपेक्षित मुसंडी मारत 7 जागा जिंकल्या असून त्यांची भूमिका सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 13 तर भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत. भाजपनं यावेळी 27 मुस्लिम उमेदवार दिले होते, मात्र या निवडणुकीत अल्पसंख्याक कार्ड चाललं नाही. याआधी एकही जागा नसलेल्या भाजपला निवडणुकीत 9 जागांपर्यंत मजल मारता आली. मालेगावचे विद्यमान महापौर हाजी इब्राहिम यांचा पराभव झाला आहे, तर माजी महापौर अब्दुल मलिकही पराभूत झाले आहेत. आगामी 2 वर्षात लातूर इथं आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या नोव्हेंबरपासून लातूर इथून मुंबई आणि हैदराबादसाठी विमान सेवा सुरू होत असल्याची माहिती खासदार सुनील गायकवाड यांनी आज लातूर इथं पत्रकार परिषदेत दिली. केंद्रातल्या भाजप सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारनं केलेल्या विकास कामांचा आढावा गायकवाड यांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची चौकशी सुरू झाली असून मुंबई आणि दिल्लीच्या पथकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपास केला. निलंगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नैसर्गिक अपघात अशी केल्याची माहिती निरीक्षक कल्याण सुपेकर यांनी दिली. मुंबईच्या नागरी उड्डाण विभागाचे सहाय्यक संचालक यशपाल प्रीतम रेड्डी आणि आणखी 3 अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची बाहेरून पाहणी केली, तसंच छायाचित्र काढून घेतली. सायंकाळी दिल्लीचे अधिकारी जोसेफ यांच्या पथकानं हेलिकॉप्टरची आतून तसंच कॉकपिटचीही पाहणी केली. या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून पाहणीचा अहवाल हवाई उड्डाण मंत्रालयाला सादर करणार आहेत. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि धडाडीचे अधिकारी असा नावलौकिक असणारे केपीएस गिल यांचं आज दुपारी निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. पंजाबमधल्या खलिस्तानी दहशतवादाला समूळ उपटण्याचं श्रेय केपीएस गिल यांच्याकडे जातं. गेले काही दिवस गिल मूत्रपिंडाच्या विकारानं आजारी होते. त्यामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. गिल यांनी देशासाठी केलेल्या सेवेमुळे नेहमीच ते स्मरणात राहतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. हवामान. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 28, नागपूर 45-33, पुणे 37-26, औरंगाबाद 41-27, नाशिक 38-24, कोल्हापूर 36-24, रत्नागिरी 34-27, सोलापूर 41-26 आणि अमरावती कमाल 42, किमान 31 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या कारभाराला 3 वर्ष पूर्ण, विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, राष्ट्रपतींचं प्रशस्तीपत्रक. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन, काळ्या पैशाविरुद्धचा लढा थांबवणार नाही, पंतप्रधान. भाजपानं देशाला पारदर्शक आणि विकास साधणारं सरकार दिलं, अर्थव्यवस्था गतिमान केली, अमित शाह. 3 वर्षात राष्ट्रनिर्माणात लोकसहभाग वाढला आणि जनतेत एकजूटही वाढली, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला विश्वास. रालोआ सरकारच्या काळात देशाची आर्थिक, सामाजिक अधोगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास, काँग्रेसचा आरोप. विशाल ब्रह्मपुत्रा नदीवर आसाम, अरुणाचलला जोडणाऱ्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. 3 महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर, पनवेलची सत्ता भाजपकडे, भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेसला बहुमत तर मालेगाव त्रिशंकू. आणि खलिस्तानी दहशतवादापासून पंजाबला मुक्त करणारे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.